जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण ऍक्च्युली दुपारी स्टुडिओवरती आलो. दुपारचे 2 वाजले. सकाळी तेच ते आपल्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे चालले, त्याचं थोडंसं काम होतं. पुट्टे वगैरे आपल्याला द्यायचे होते. तसे माझ्याकडे पुट्टे आहेत, पण मी ते देत नाही, कारण चांगल्या क्वालिटीचे पुट्टे आहेत, आपल्याला ते मिळत नाही. पॅकिंगसाठी आपल्याला लागतात ना. पण त्याच दुकानवाल्या भंगारवाल्याकडनं वेगळ्या क्वालिटीचे पुट्टे होते, जे मी आपण डेकोरेशनसाठी यूज करत होतो. तर पूर्ण एक जवळपास 20 एक पुट्टे तरी आम्ही घेऊन गेलोय सकाळी तिकडे, आणि ते संध्याकाळी बघायला मिळेल तुम्हाला आपण काय त्याच्यावरती करा. तसं मी कालच्या व्हिडिओमध्ये जास्त आपण केलं नाही, कारण जे म्हणजे मित्र वगैरे असतात ना, त्यांना ब्लॉगमध्ये किंवा त्यांना व्हिडिओमध्ये येणं किंवा व्हिडिओमध्ये बोलणं वगैरे त्यांना जास्त येत नाही. त्यामुळे मी जास्त त्यांना फोर्स वगैरे बेसिकली करत नाही की तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये या. कारण जे नॉर्मली असं काय बोलतात की नॉर्मली जे ब्लॉगमध्ये दाखवता येईल ना, किंवा फ्री जे असतील ब्लॉगमध्ये बोलायला वगैरे, त्यांनाच आपण ब्लॉगमध्ये घेऊ शकतो. असं फोर्सफुली कोणाला घेऊन ते फायदा होणार नाही, मग ते उगाच ते ब्लॉग पण चांगला येणार नाही. त्यामुळे मी विचार करतो की जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवायचं. बाकी बिहाइंड द सीन्स वगैरे आपण सॉन्गवरती टाकून असं दाखवू शकतो, जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघितलंच. सो जितकं दाखवता येईल मला तेवढं दाखवेल. बाकी फिनिशिंग झाल्यानंतर आपण आय थिंक 7 तारखेला तुम्हाला बघायला मिळेल कसं फिनिश झालंय, कसं आपण डेकोरेशन वगैरे केलंय ते. एनिवेज चला मित्रांनो, आता एक सकाळीच मला एक नवीन ऑर्डर आली आहे बेसिकली, आणि ती उद्याच मला संध्याकाळपर्यंत करून द्यायची आहे काही करून, कारण परवा त्यांना डिस्पॅच करायची आणि आपल्याला ती नागपूरला पाठवायची. ॲक्च्युली क्लायंट दिल्लीची क्लायंट आहे, पण ती नागपूरला तिचं कोण राहतंय, आय थिंक मम्मी पप्पांचं कदाचित ते स्केच आहे, ते नागपूरला राहते. सो त्यांना नागपूरला पाठवायचं. सो परवा दिवशी मला डिस्पॅच करावं लागणार आहे ते. आपल्याकडे आज आणि उद्याचाच दिवस आहे. सो आता दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत, आणि आता मी चालू करतो ते स्केच काढायला. आउटलाईन वगैरे जे काढायचं ते करेल. आणि नेहमीप्रमाणे ह्याचं पण फोटो तुम्हाला मी दाखवू शकणार. लिटरली कुठल्या स्केचचा मी फोटो तुम्हाला दाखवणार नाहीच आहे, कारण जसं तुम्हाला अगोदर सांगितलं, परत मी रिपीट करणार नाही ती गोष्ट. पण इन्स्टावरती तुम्हाला बघायला मिळेल. आज नाही, पण एक 4-5 दिवसानंतर, आठवड्याभरानंतर, जेव्हा ते समोरच्याला सरप्राईज करतील ना, त्यानंतर तुम्हाला इन्स्टावरती मी फोटोज दाखवू शकतो. मॅक्झिमम स्केचचे अगोदर पण टाकलेत आणि अजून पण येणार आहेत त्याच्यावरती. ब्लॉगवरती कमी येतील. ब्लॉगमध्ये फक्त आपण फ्री फॉलोअर स्केच जे करतो ते तुम्हाला बघायला मिळेल, प्लस ऍक्टरचं जे स्केच करतो ते तुम्हाला ब्लॉगवरती स्केच त्यांचे बघायला मिळतील. पण ऑर्डरवाले आपण खूप कमी टाकणार आहे, ज्यांची परमिशन असेल त्यांचंच आपण टाकणार आहे. सो एनिवेज आपण आता फटाफट आउटलाईनला चालू करूया अगोदर. चला मित्रांनो, फायनली आपली आउटलाईन कंप्लीट झालेली आहे, आणि जवळपास 3:30 वाजलेत. आता 1 तास लागला आउटलाईनला, कारण ते डबल फेसचं A3 साईजवरती थोडासा जास्त टाईम लागला आपल्याला. सो आता थोडंसं मी ब्रेक घेतो, जेवण वगैरे करून घेतो, आणि त्यानंतर बघतो ब्लॉग एडिट झाला तर करेल किंवा संध्याकाळी करेल, नाहीतर मग परत स्केचला चालू करूया. बाय द वे मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलंच की कालच्या नाही, परवाच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण गौरव मोरेचं स्केच, गौरव मोरेचा आपल्याला मेसेज आला होता. मी त्यात विचारलं होतं की त्यांचं स्केच करून देऊया. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला सांगू शकता की त्यांचं आपण स्केच करायचं का नाही, किंवा तुम्हाला कोणत्या ॲक्टरचं किंवा हास्य जत्रेवाल्या कोणत्या ॲक्टरचं स्केच पाहिजे. कारण आपण तिकडे जर गेलो तर 2-3 जणांचं जर मी देणारच आहे तिकडे स्केच. तुम्हाला काय वाटतं कुणाचं आपण करून द्यायचं तिकडे स्केच, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तसं आपण त्यांचं स्केच काढून घेऊया. 2 hours later. चला मित्रांनो, आपली फेस शेअरिंग कंप्लीट झालेली. एका फेसचं दुसरा अजून एक फेस बाकी आहे, आणि जवळपास 5:30 वाजले संध्याकाळचे, आणि अजून माझ्याकडे 2-1 तास असतील माझ्याकडे. परत आपल्या डेकोरेशनला जायचं आहे सोसायटीमध्ये. सो आता फटाफट मी एक काम करतो, पहिल्यांदा व्हिडिओ एडिट करून घेतो, कारण व्हिडिओ एडिट लवकर केली तरच उद्या सकाळी मी ब्लॉग टाईमवरती टाकू शकतो. त्यानंतर मग स्केच आपण कंटिन्यू करू शकतो. तर फटाफट व्हिडिओ एडिट करून घेऊया. चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग एडिट करून अपलोड करून झालेला आहे. उद्या सकाळी तुम्हाला 8:30 वाजता व्हिडिओ दिसेलच. रोज आपण डेलीचंच टाकतोय, आणि हा मला वाटतं 45वा ब्लॉग होता आपला, आणि हा जो शूट करतोय तो 46वा असणार आहे. सो आता जवळपास 6:30 वाजलेत, 6:30 वाजून गेलेत. 1 तासभरात ब्लॉग आपला एडिट झाला, आणि ते बेसिकली कॅपकटवरती खूप कमी सोर्सेस आहेत, म्हणजे टेक्स्ट वगैरे काय टाकता येत नाही, ट्रान्झिशन्स टाकता येत नाहीत मला ॲक्च्युली त्याच्यावरती. सो जास्त काय आपण एडिट करू शकत नाही त्याच्यावरती. सो फक्त व्हिडिओ कट वगैरे करून टाकतोय आपण. एनिवेज आता परत आपण स्केचला चालू करूया. आपल्या फेस जो दुसरा काढायचा तो फेस करून घेऊया, त्यानंतर हेअर्स वगैरेचा पार्ट करून घेऊया. चला मित्रांनो, दोन्ही फेस कंप्लीट झालेले आहेत. संध्याकाळचे वाजलेत 7:45 होऊन गेलेले आहेत. जवळपास 1-1.25 तास लागला हे सेकंड फेस करायला, आणि सकाळचा फेस 1 तास 1.5 तास काहीतरी लागला होता. बाकी अजून खूप पार्ट बाकी, हेअर्स वगैरे बाकी, खालचा पोर्शन बाकी कपड्याचा वगैरे. आणि हे स्केच आपल्याला उद्या द्यायचे, त्यामुळे उद्याचा पण पूर्ण दिवस आपल्याला मिळणार आहे. पण उद्या दिवस पूर्ण लावणार नाही, कारण बाकी पण मोस्टली खूप ऑर्डर्स आपल्याला आलेत ना, त्यामुळे ते पण आपल्याला करायचे आहेत. सो हा मला वाटतं मी आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत फिनिश करायचं ट्राय करणार आहे.
त्यानंतर दुसरे अजून एक स्केच उद्या आपण चालू करून ते फिनिश करूया. सो एनिवेज आता 7:45 होत आलेत. थोडं अजून मी ट्राय करतो पूर्ण हेअर्स वगैरे काढायचं, ते फिनिश करायचं. जोपर्यंत होते तोपर्यंत करूया. 9 पर्यंत मोस्टली मी जाईल इथून आता. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आता 8:45 झालेले आहेत. आपल्याला हेअर्सचा पार्ट आणि फेसचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. क्लोथ टेक्स्चरचा बाकी आहे त्या स्केचचा पार्ट करायचा. सो ते मी उद्या सकाळी आल्यावरती करेल. एनिवेज आता आपण जाऊन गणपतीचं डेकोरेशन वगैरे करूया. काय काय करणार आहे काय नाही करणार आहे ते तुम्हाला आता दाखवतो. कालच्या दिवशीमध्ये आपण फक्त ती फ्रेम ठोकून घेतली जी तुम्हाला दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर बाकी ते मुलींनी आपलं जे डिझाईन काढायची होती विठ्ठलाच्या थीमचं आम्ही करतो ना, ते विठ्ठलाचं आउटलाईन काढून घेतले होते. ते आज कदाचित पेंट वगैरे करतील त्याच्यावरती. सो ते आपण करून घेऊया. बाकी अजून पुट्टे वगैरे जे आपण सकाळी लावलेत ना ते लावून घेऊया आज. आणलेत ते लावून घेऊया आज त्याच्यावरती, आणि पेंट वगैरे करायचं बेसिक काम आहे ते आता जाऊन ते करूया.